थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू सो मच. परमेश्वरा, सुंदर, अतिशय प्रेम, आदर, चैतन्य, आनंदाने भरलेल्या या सकाळसाठी तुझे खूप खूप आभार. माझा श्वास चालतो आहे. मी जिवंत आहे. मी सगळं बघू शकते, अनुभव करू शकते. माझ्या प्रियजनांना बघू शकते. माझे प्रियजन खूप स्वस्त मस्त आहेत. या सगळ्यांसाठी तुझे खूप खूप आभार. परमेश्वरा, माझ्या आईसाठी आभार जिने मला जन्म दिला, माझं पालन पोषण केलं. माझ्या वडिलांसाठी आभार ज्यांनी मला घडवलं. आभार माझ्या नवऱ्यासाठी ज्यांनी मला भरपूर सुख दिलेलं आहे, समाजात एक स्थान मिळवून दिलेलं आहे. धन्यवाद माझ्या मुलीसाठी जिने मला मातृत्वाची जाणीव करून दिली. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद पंचतत्वांसाठी. धन्यवाद धरती माता, जी आम्हाला सतत ग्राउंडेड राहायला शिकवते. हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी ती आम्हाला देते. धन्यवाद अमृततुल्य जलपिता, जे आम्हाला आमच्या शरीराची स्वच्छता, स्वयंपाक करण्यासाठी, झाडांसाठी, या सगळ्यांसाठी आम्हाला पाण्याची खूप मदत होते. पाणी आम्हाला सतत निरंतर वाहत राहायचं, आपल्या आयुष्यामध्ये पुढे पुढे जात राहायचं हे शिकवण देते. धन्यवाद सूर्यप्रकाश, त्या ऊर्जेसाठी जी आम्हाला नवीन चैतन्य निर्माण करते, नवीन संधी आयुष्यामध्ये आहे याची जाणीव करून देते. रोज एक नवीन दिवस, नवीन सुरुवात, नवीन 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 या सगळ्या गोष्टी अनुभवायला आम्हाला शिकवतं. धन्यवाद हवेसाठी, जी माझ्या शरीरामध्ये श्वासाद्वारे आहेत, मला ऑक्सिजन मिळतो. त्या हवेसाठी धन्यवाद. धन्यवाद स्पेस एलिमेंटसाठी, ज्यामुळे मी नवीन गोष्टी शिकू शकते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद आजच्या पूर्णत्वाच्या दिवसासाठी. चमत्कारामागे चमत्कार आणि आश्चर्यामागे आश्चर्यकारक अशा नवीन नवीन छान गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडत आहे. मी पूर्णपणे स्वस्थ आहे, मस्त आहे. माझं शरीर खूप छान आहे. माझे सगळे अवयव खूप छान काम करत आहेत. माझ्या बॉडीचा प्रत्येक सेल, माझ्या शरीरातील प्रत्येक सेल हा आनंदाने नाचतो आहे आणि खूप खुश आहे. मी खूप खुश आहे. मी खूप आनंदी आहे. आजचा माझ्या जीवनातला सगळ्यात सर्वोत्तम, सर्वात श्रेष्ठ दिन आहे. या श्रेष्ठ दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. माझी सगळी कामं सहजतेने मी पार पाडत आहे. प्रत्येक कामामध्ये यश, कीर्ती मला प्राप्त होत आहे. प्रत्येक कामात हात लावल्यावर त्याचं सोनं बनत आहे. माझ्यामधून दैवी प्रेमाचा संचार होत आहे आणि त्यामुळे मी सगळ्यांना माफ करते. ज्यांनी मला दुखवलं मी त्यांनाही माफ करते. माझ्याकडून दुखवल्या गेले असेल मी माफी मागते. या दैवी शक्तीमुळे मी माझ्या सभोवताली नेहमी फक्त सकारात्मक लोकांनाच आकर्षित करते. धन्यवाद माझ्या सगळ्या मित्रमंडळींसाठी. धन्यवाद माझ्या नातेवाईकांसाठी. धन्यवाद माझ्या संपत्तीसाठी. धन्यवाद माझ्या आरोग्यासाठी. धन्यवाद पशु पक्ष्यांसाठी. धन्यवाद निसर्गासाठी. धन्यवाद सर्व सृष्टीसाठी, ब्रह्मांडासाठी. धन्यवाद सूर्यमाला, चंद्र, तारे सगळ्यांसाठी. परमेश्वरा, तुझे खूप खूप आभार. हँड्स अप. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमात्माचा सदा साथ आणि हात माझ्या सोबत आहे. मी परमेश्वराची संतान आहे. माझ्याकडे भरपूर प्रमाणामध्ये धनसंपत्ती आहे. त्या धनाचा मी अतिशय योग्य रीतीने उपयोग करते. मा मी
सगळ्या कामामध्ये यश कीर्ती प्राप्त करते. मी भाग्यवान आहे, मी कर्तृत्ववान आहे, मी अतिशय स्ट्रॉंग सुदृढ आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद या सुंदर दिवसासाठी. आजचा दिवस माझ्यासाठी अतिशय सुंदर गोड बातम्यांचा दिवस आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू. थँक्यू परमेश्वर. आपल्या हातांना आपल्या डोळ्यासमोर उघडायचं, स्मित हास्य करून आजच्या दिवसाची सुरुवात करायची. धन्यवाद. एक मिनिट द्या, मी बुक उघडतेच. तोपर्यंत आपण जे 2-3 दिवसापासून जे आपण शिकत आहे ते सगळ्यांना समजलेलं आहेच. पीडीएफ उघडून सगळ्यांनी वाचली का? आपण लेसन नवीन, आता आज आपला 8 लेसनचा एंड आणि 9th लेसन स्टार्ट होणार. बाहेर होते काल परवा आणि काल, त्याच्यामुळे नाही जमलं मला वाचायला. काल पण आम्ही पुस्तक माझं ते वाचते ना मी, माझ्याकडे पुस्तक आहे. तर हा 8वं काल लेसन झालेलं आहे माझं. काल लेसन आम्ही काल लेसनचं नाही घेतलेलं. आम्ही फक्त हम्म. प्रॅक्टिस घेतली. ग्रॅटिट्यूड आम्ही काल खूप सुंदर असं पाण्यासाठी भरपूर ग्रॅटिट्यूड लिहिले. कालचा व्हिडिओ आहे का? मी बघितलं रात्री, नाही, मी सापडलं नाही मला. रेकॉर्डिंग नाही केलेलं. हम्म. आणि अफर्मेशन्स लिहिले वेगळे वेगळे काल आम्ही. माझी बुक डाउनलोड होती, 1-2 मिनिटं लागेल. तोपर्यंत ग्रॅटिट्यूड करत राहा. मॅजिकल डस्ट करा तोपर्यंत तुमचे मॅजिक वॉन्ड, मॅजिकल डस्ट आणि काही राहिलं असेल तर ते लिहायला सुरुवात करा. आई वडिलांसाठीचे पार्टिट्यूड लिहून झाले नसतील तर ते पण लिहा. ही सबकॉन्शियस बुक जेव्हापासून मला माझ्या म्हणजे याच्यात आली आणि मी तिला खूप छान प्रकारे वाचतही आहे, एक्सप्लेनही करत आहे, त्यामुळं मला मॅजिक बुकच्या एक्सरसाइज करायला खूप मज्जा येते आहे. सकाळी उठून अगदी उत्साहाने माझे सगळं म्हणजे मी लिहिते रोज. सो आय होप तुम्हा सगळ्यांना पण सगळं असंच वाटत असेल की खरं हे अवचेतन मन किती पॉवरफुल आहे, ज्याने आपलं शरीर घडवतो. आणि अवचेतन मन हे आपल्यासोबत जन्मजन्मांतर ते क्षण पण मेमरीज असतात, त्याच मेमरी तो घेऊन घेऊन समोर समोर आपल्यासोबत येत असतो. मग त्या मेमरीमध्ये जर काही मेमरीज अशा असतील ज्या आपल्याला हार्म करत असेल तर त्या आपल्याला व्हेरी इज द बुक. आज कोण वाचणार आहे? प्राजक्ता, तू 6ला निघणार ना? हो मॅम. अच्छा, ठीक आहे. अरे बुक कुठे गेली बघ. चालेल.
मी आज ओपन करून नाही ठेवल्यामुळे थोडस गडबड झाली. ठीक आहे, चल. स्क्रीन शेअर होतीये माझी. नाही. झाली. नाही झाली मॅडम. हो स्क्रीन. झाली. हा, झाली. चल. आता आज तू 6ला निघणार आहे तर वाचून घे 6 पर्यंत, मग ती दुसरी बुक मी वाचेल. वाचू अं, का मी मॅडम? वाचा, कोणी वाचा, काही हरकत नाही. कुठलं झालं होतं तेवढं मला फक्त एक बघू द्या. वाचते मग मी. हा. दिसत आहे ना? आता वाचा. हे दोघे कोण आहेत ते ना? तिथून ना? हम्म. हे झालं नाही. होतं. नाही, वरती घ्या जरा थोडं. हम्म. इच्छाशक्ती आणि कल्पनाशक्तीपासून. इच्छाशक्ती आणि कल्पनाशक्ती यांच्यातील द्वंद्व सोडायला हवे. एक मिनिट पुढे वरती करा ना मॅडम तुम्ही. हा, इथून ओके. इच्छाशक्ती आणि कल्पनाशक्ती यांच्यातील द्वंद्व सोडवायला हवे. मानसिक शक्ती किंवा इच्छाशक्तीचा वापर करणे म्हणजे कुठेतरी संघर्ष आहे असे समजून चालणे. विरोधाची कल्पना केल्याने संघर्ष निर्माण होतो. तुमचे लक्ष तुम्हाला हवी असले. असलेली गोष्ट साध्य करण्याच्या मार्गातील अडथळ्यांवर केंद्रित करणं याचा अर्थ. तुम्हाला हवे असलेले परिणाम साध्य करण्याच्या साधनांवर तुमचे लक्ष नाही हे दाखवून देणे. बायबलमध्ये असे म्हटले आहे, जर तुमच्यापैकी दोघांनी सहमती दर्शवली आणि जगातील काहीही मागितले तर स्वर्गातील माझा पिता त्यांना ते देईल. मॅथ्यू एक मिनिट. हे दोघे कोण आहेत? कोणाबद्दल बोलले गेले आहे? हे दोघे म्हणजे तुमचे सचेतन आणि अंतर्मन. एखादी कल्पना, इच्छा किंवा मानसिक प्रतिमेवर आपला सचेतन आणि अंतर्मनामध्ये असलेले सुसंवादी ऐक्य किंवा एकमत. जेव्हा तुमच्या मनाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये संघर्ष होत नाही. एक मिनिट मॅडम, मी वाचते इकडे कॅमेरा बंद करतो. संघर्ष होत नाही तेव्हा तुमच्या प्रार्थनेचे फळ मिळेल. सहमत असलेले दोन लोक, तुम्ही आणि तुमची इच्छा, तुमचे विचार आणि तुमच्या भावना, तुमच्या कल्पना आणि भावना, तुमची कल्पना आणि सॉरी तुमची इच्छा आणि तुमची कल्पना असू शकतात. असे पुढे. नाही, थांबा 2 मिनिटं. हा. ओके. म्हणजे माझी इच्छा आहे की मला श्रीमंत व्हायचं आहे. पण कल्पना करताना म्हणजे मी जेव्हा इमॅजिन करते तेव्हा तिथे कुठेतरी माझ्या मनामध्ये जर प्रश्न उभा असेल की असं होईल का? इथे कुठेतरी दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट चालू आहे, म्हणजे द्वंद्व युद्ध चालू असतं. मानसिक शक्ती किंवा इच्छाशक्ती वापरणं हा कुठेतरी संघर्ष असं सपोज चालू आहे तुमच्या मनामध्ये. आणि संघर्ष निर्माण झाला तर तुम्हाला जी हवी आहे ती गोष्ट मिळण्यासाठी अडथळा निर्माण होईल. तुम्हाला ती गोष्ट, त्या गोष्टीमध्ये तुम्हाला पोहोचताच येणार नाही, कारण कुठेही तुमचं अंतर्मन सचेतन मन ते मॅच होत नाही आहे. मग जर दोघांची सहमती नसेल तर जगात असं कुठली गोष्ट नाहीये की तुम्हाला मागितल्यावर मिळणार नाही. जर सहमती असेल तर कुठलीही गोष्ट जी तुम्हाला हवी आहे ते तुम्हाला परमपिता परमेश्वर द्यायला तयार आहे. पण तुमच्या दोनही मनांमध्ये व्यवस्थित मेळ असायला हवा, दोघांचं कम्युनिकेशन जमायला हवं. हे दोघे कोण तर या दोघांमधलं सचेतन मन, सॉरी, आणि अंतर्मन. आणि चेतन आणि अंतर्मन. अंतर्मन. ओके.
कल्पना, इच्छा आणि मानसिक प्रतिमेवर जेव्हा ती छाप पडते, जेव्हा त्याच्यामध्ये सुसंवाद होतो, त्यांचं मत एकमत होतो, तेव्हा आपल्या त्या भागांमध्ये संघर्ष होत नाही. ते दोघंही एकाच सिंक्रोनाइज चालतात आणि मग त्या प्रार्थनेचं फळ आपल्याला मिळतं. सहमत असले पाहिजे दोघंही, दोन्ही म्हणून. सपोज आता मला एखाद्याच्याकडे एकही घर नाही आहे, तो भाड्याने राहतोय आणि त्याने म्हटलं आजच मला 3 घरं हवी आहेत, तर कुठेतरी कॉन्शियस माइंड काय म्हणणार, अरे बाबा तुझ्याजवळ एकही नाही आहे, तू कुठे 3 मागून राहिला आता. तर माझ्याकडे हळूहळू म्हणजे स्टेप बाय स्टेप मला चालावं लागेल. असं काहीतरी गोष्ट आपल्याला मागायची जी कॉन्शियस माइंडला सुद्धा खरी वाटेल, तोही त्याच्यावर विश्वास ठेवेल. आणि तेव्हा मग तुमचे दोन्ही विचार जुळतील, तुमच्या भावना, तुमची कल्पना, तुम्हाला इमॅजिनेशन तुमचं चांगलं होईल आणि तेव्हा मग ती प्रत्यक्षात तुमच्या समोर येईल. वाचू? हम्म. खाली करा मॅडम. आपण शांत आपण शांत निष्क्रिय झोपेच्या स्थितीत पोहोचल्यावर आपले सर्व प्रयत्न किंवा हालचाली कमी होतात. अशा वेळी आपल्या इच्छा आणि कल्पना यांच्यातील सर्व संघर्ष टाळता येतात. कारण अशा वेळी आपले सचेतन मन मोठ्या प्रमाणात निद्रावस्थेत गेलेले असते. आपल्या सुप्त मनाला एखादा विचार किंवा कल्पनेने भाळून टाकण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे झोपेच्या आधी. याचे कारण असे की झोपेच्या आधी आणि उठल्यानंतर अंतर्मन सर्वात शक्तिशाली असते. या अवस्थेत तुमची इच्छा नष्ट करणारे आणि तुमच्या अंतर्मनाद्वारे नाकारले जाणारे असे कोणतेही नकारात्मक विचार आणि कल्पनाचित्रे अस्तित्वात नसतात. जेव्हा तुम्ही तुमची इच्छा पूर्ण झाल्याच्या वास्तव्याची कल्पना करता आणि तिची परिपूर्तता झाल्याचा रोमांच अनुभवता, तेव्हा तुमचे अंतर्मन तुमची इच्छा पूर्ण करते. हम्म. खालचा पण पॅरेग्राफ वाचा. बरेच बरेच लोक. बरेच लोक यांच्या नियंत्रित मार्गदर्शक आणि शिस्तबद्ध कल्पना शक्तीच्या खेळाने त्यांच्या सर्व समस्या आणि अडचणी सोडवतात. कारण त्यांना हे माहीत असते की ते ज्या गोष्टींची कल्पना करतात आणि खऱ्या मानतात त्या प्रत्यक्षात खऱ्या होतीलच, खऱ्या व्हायलाच पाहिजे. घेऊ ओके. पुढे. नाही नाही, ठीक आहे. शांत निष्क्रिय झोपेच्या स्थितीमध्ये जेव्हा आपण असतो, तेव्हा आपलं मन शांत होतं, तर आपल्या सगळ्या हालचाली कमी होतात, आपलं सबकॉन्शियस माइंड जे आहे ते जागं होतं. थँक्यू सुचिता मॅम, कॅमेरा ओपन केल्याबद्दल. आणि नाही, माझा मुलगा उठलाय ना, ते थोडं हे करत हे डिस्टर्ब होतं चालेल. म्हणून. हा. अशा वेळी आपल्या इच्छा आणि कल्पना यांच्यातील सगळे संघर्ष आपण टाळू शकतो. ठीक आहे. त्यावेळेस काय होतं, सचेतन मन हे मोठ्या प्रमाणामध्ये निद्रा अवस्थेत गेलं असतं, म्हणजे कॉन्शियस माइंड हे झोपलेलं असतं. आणि सुप्त मनाला एखादा विचार किंवा कल्पना सर्वोत्तम वेळ तीच आहे जेव्हा ती कल्पना जेव्हा कॉन्शियस माइंड झोपलं असेल. म्हणून दीर्घ श्वास 3दा घेणे, जेणेकरून कॉन्शियस माइंड झोपेल आणि सबकॉन्शियस माइंड जागा होईल. तर सगळ्यात बेस्ट जी अवस्था आहे ती म्हणजे झोपेच्या आधी. तेव्हा सर्व तो कॉन्शियस माइंड झोपतं आणि ती सर्वोत्तम वेळ आहे म्हणजे झोपेच्या आधी. याचं कारण असं असतं की झोपेच्या आधी आणि उठल्यानंतर अंतर्मन हे सगळ्यात शक्तिशाली असतं. आणि या अवस्थेमध्ये तुमची इच्छा नष्ट करणारं किंवा अंतर्मनामध्ये नाकारलं जाणारं असं कुठलाही नकारात्मक विचार, कल्पना कुठलंच अस्तित्वात राहत नाही. कारण तेव्हा तिथे फक्त सबकॉन्शियस माइंड असतं. तिथे कॉन्शियस माइंड तिथे लॉजिक लावायला येत नाही. होईल का नाही होईल का त्याचा कुठलाच असं तिथे चालत नाही. तेव्हा तुम्ही तुमची झोपलेला. इच्छा पूर्ण झाल्याची वास्तवाची कल्पना करता की माझं आता हे पूर्ण झालं आहे. ठीक आहे. कम्प्लीट तुम्ही त्या पूर्ण तुमच्या स्वप्नाच्या झोनमध्ये जाता, जेव्हा तुम्ही सबकॉन्शियस माइंड जागं असतं आणि तुम्ही आता झोपेच्या अवस्थेमध्ये तुमचं स्वप्न तुम्ही अनुभवत आहात. प्रत्यक्षात जर तुम्ही कुठे बाहेर फिरायचं जर तुमचं स्वप्न असेल, तर तुम्ही ती जागा, तिथला पक्ष्यांचा आवाज, फुलांचा सुगंध, सगळ्या गोष्टी इतक्या प्रत्यक्ष म्हणजे लिटरली तुम्ही त्या तिथे जाता, तुमचं अंतर्मन तिथे जातं. हे सगळं जेव्हा तुमचं वास्तवामध्ये म्हणजे कल्पना तुमची पूर्ण वास्तवाची कल्पना अनुभव करता, जेव्हा तुमच्या शरीरामध्ये रोमांच उठतं आणि तेव्हा ती इच्छा पूर्ण करते. आणि बरेच लोक असे आहेत जे नियंत्रित मार्गदर्शक आणि शिस्तबद्ध कल्पनाशक्तीच्या खेळाने सगळ्या समस्या सोडवतात. त्यांचं
ते अगदी प्रॉम्प्ट असतात. त्यांना काय करायचंय, त्यांना मॉर्निंगला उठल्यावर, सकाळी निद्रावस्थेत असल्यावरच ते प्रॉपर त्यांचे अफर्मेशन्स, त्यांना जे मोठे मोठे जे सायंटिस्ट होते, त्यांनी फक्त आणि फक्त त्यांच्या अंतर्मनातूनच ते त्या सबकॉन्शियस माइंडला सगळं विचारून त्यांनी त्यांचं पूर्ण जीवन जगलंय. कारण तोच आहे जो आपल्याला चालवतो, त्यांनी आपल्याला घडवलेला आहे. तो आपल्यासोबत मागच्या 7 जन्मापासून आहे, त्याला सगळं माहिती आहे आपलं. आणि आपण काय करतो, फक्त कॉन्शियस माइंड वर जगतो. 4% जी आहे, जिथे गरज नाही आहे. आपल्याला सबकॉन्शियस माइंडला सगळ्या गोष्टी विचारून आपण करू शकतो आपल्या आयुष्यामध्ये. तिथे आपण आपली कल्पनाशक्ती लावायची, तिथे आपण सगळ्या आपल्या समस्या सोडवायसाठी तो तयार आहे. कारण सगळ्या गोष्टी त्याला माहित आहे आणि त्या प्रत्यक्षात तो घडवून आणेल आणि खऱ्या होतील, व्हायलाच पाहिजे. ठीक आहे, चल. येऊ पुढे. हम्म. एक सेकंड. हा, एक तरुणी, एका तरुण मुली एका तरुण मुलीने मुलीची तिची इच्छा. इच्छा एका तरुण मुलीने तिची इच्छा आणि तिची कल्पनाशक्ती यांच्यातील द्वंद्वावर कशी मात केली हे पुढील उदाहरणावरून स्पष्ट होते. थांबा थांबा वर गेला. एकदा एक तरुणी एकदा एक तरुणी अत्यंत हताश होऊन माझ्याकडे आली. ती एका लांब लचक गुंतागुंतीच्या कोड खटल्यात अडकली होती. त्या खटल्याच्या तारखा पुढे पुढे जात राहिल्या आणि त्याचा शेवट काही दिसत नव्हता. या खटल्याचा सामंजस्याने तोडगा काढण्याची तिची तीव्र इच्छा होती. तथापि तिचे मानसिक कल्पनाचित्र अपयश, नुकसान, दिवाळखोरी आणि गरिबीने भरलेले होते. एमिल क्रू यांनी वर्तवल्याप्रमाणे निकाल लागला. तिच्या कल्पनेने तिच्या इच्छेचा ताबा घेतला आणि खटला पुढे ढकलला गेला. माझ्या सूचनेनुसार दररोज रात्री झोपेच्या वेळी ती तरुणी स्वतःच्या झोपेच्या निष्क्रिय स्थितीत आणत असे. तिच्या खटल्याच्या सर्वोत्तम संभाव्य निकालाची ती कल्पना करत असे. तिने सर्वतोपरी प्रयत्न केले. तिला माहित होते की तिच्या मनातील प्रतिमा आणि मनाच्या नुसार एक इच्छेनुरूप असायला हव्यात. हा. या निष्क्रिय अवस्थेत तिने अतिशय चित्रमयपणे कल्पना केली की ती खटला संपल्यानंतर तिच्या वकिलाला भेटत आहे. वकील निकालाबद्दल प्रश्न विचारत आहे आणि त्याचा खुलासा ऐकत आहे. तो वकील तिला पुन्हा पुन्हा सांगत आहे एक परिपूर्ण सामंजस्यपूर्ण तोडगा निघाला आहे. कोर्टाच्या बाहेर खटला निघाला आहे. असे पुढे हम्म. असे पुढे हम्म. दिवसा जेव्हा तिच्या मनात भीतीचे विचार यायचे तेव्हा ती वकिलासोबतच्या तिच्या भेटीचा एक मानसिक व्हिडिओ टेप करत असे. यामध्ये शब्द आणि हावभाव समाविष्ट होते. तिचे वकिलाचे हसणे, त्याची शैली, त्याचा आवाज, त्याचे वेगळे शब्द यांची कल्पना केली. तिने हे तिने इतक्या वेळा आणि इतक्या विश्वासाने केले की तिची भीती तिच्या मनात प्रवेश करण्याआधीच नाहीशी व्हायची. काही आठवड्यानंतर तिच्या वकिलाने तिला बोलावले. तिने ज्याची कल्पना केली होती आणि तीच गोष्ट खरी असल्याचे त्याने सांगितले. खटल्यावर ताबा निघाला आणि हा तोडगा तिला स्वीकारण्याजोगा असेल असे तिला माहीत होते. पुढे वरती घ्या मला. हम्म. स्तोत्रकर्त्याने पुढील अर्थाचे स्तोत्र लिहिलेले आहे. माझे शब्द, तुमचे विचार आणि मानसिक प्रतिमा. हा मॅडम. सो थोडं हळू वाचा हा आता. हा 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 एक तरुणी जी खूप हताश होती, तिचा एक कोर्टामध्ये तिची केस चालू होती. तर त्या खटल्यामध्ये अडकल्यानंतर कोर्टाचं तुम्हाला माहिती आहे काम कसं असतं. तारखावर तारखा दिल्या जातात. हवा म्हणजे जो आपल्याला पाहिजे तसं आपल्याला रिझल्ट मिळत नाही. व ती खूप अशी हताश झालेली की अरे काय करायचं. तिला सारखं म्हणजे अपयश, तिचं ऑलरेडी काय होतं, मानसिक कल्पनाचित्र, अपयश, नुकसान आणि गरिबीने भरलेलं सारखं. तर एमिल क्यूने वर्तवल्याप्रमाणे तिचा निकाल लागला. कसा लागला तर तिच्या कल्पनेच्या, त्याच्या इच्छेचा ताबा त्यांनी घेतला होता. तिने काय केलं, जेव्हा तिला असं वाटायचं, तिला तारखा पुढे पुढे ढकलत असल्यामुळं तिला सारखं असं वाटायचं कसं होईल, कसं होईल, कसं होईल. तिला काही म्हणजे मार्ग सापडत नव्हता. मग आता काय करायचं. मग ती मुलगी रोज रात्री झोपेच्या वेळेस ती जी आहे, तिला कसा निकाल हवा आहे ती कल्पना करायची. आणि तिला माहित होती की मला काय हवं आहे.
तर ती तिची प्रतिमा ती तिच्या इच्छेनुसार ती इमॅजिन करायची. निद्रा अवस्थेत जाऊन ती कल्पना करायची की खटला संपला, मी वकिलाला भेटली, प्रश्न विचारले, मला काय सांगत आहे वकील, तो त्यांचं जे सेंटेन्स आहे एक परिपूर्ण सामंजस्यपूर्ण तोडगा निघाला आहे, म्हणजे तिला जे ऐकायचं होतं ते सेंटेन्स ती सारखी सारखी ऐकायला लागली. मग कोर्टाच्या बाहेर निघाले. मग सपोज तिला असं वाटायचं की कधीतरी पुन्हा तिच्या मनामध्ये जेव्हा हे भीतीचं वातावरण निर्माण व्हायचं, तर मग तिने काय केलं, एक टेपच तयार केला, ऑडिओ टेप. आणि ज्याच्यामध्ये शब्द, उच्चार, हावभाव, वकिलाचं हसणं, त्याचा आवाज, या सगळ्यांची तिने कल्पना केली. आणि तेवढ्याच विश्वासाने मग तिचा रोज 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 जेव्हा ती करायला लागली, तर तिचा विश्वास दांडगा झाला. आणि तिच्या अंतर्मनामध्ये ती गोष्ट पूर्ण रुजली की यस, खटल्याचा निकाल हा माझ्या बाजूने, मला जसा हवा आहे तसाच माझा लागणार आहे. आणि सेम तसं झालं. काही आठवड्यानंतरच तिला तिच्या कल्पनेप्रमाणे ती गोष्ट खरी झाली. त्या खटल्याचा तोडगा निघाला आणि सहज असा तो स्वीकारण्याजोगा असा तोडगा निघाला. तर पुढे काय आहे, वाचा स्तोत्र बघू. हम्म. स्त्रोतकर्त्याने. एक मिनिट. शोधकर्त्याने पुढील अर्थाचे स्तोत्र लिहिले आहे. माझे शब्द, तुमचे विचार आणि मानसिक प्रतिभा आणि माझ्या हृदयाचे चिंतन, तुमच्या भावना, स्वभाव, अभिव्यक्ती स्वीकारा. हे देवा, तुमच्या अंतर्मनाचा नियम, माझी शक्ती आणि माझा उद्धार करता, तुमच्या अंतर्मनाची शक्ती आणि बुद्धिमत्ता, जी तुम्हाला आजार, बंधन आणि दुःखातून सोडवू शकेल. हम्म. हे मला जे थोडं वर स्तोत्र कर. आहे, एक मिनिट थांबा. शब्द जे असतात, शब्द म्हणजे तुमचे विचार, तुमची मानसिक, तुमच्या डोक्यामध्ये जसे शब्द आले तशी प्रतिमा तयार होईल. त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या हृदयामध्ये त्याची भावना, त्याचे स्वभाव, अभिव्यक्ती तुम्ही निर्माण कराल. मग ते त्या देवाला स्वीकारा. म्हणजे देवा, हे सगळं अंतर्मनाला आपण सांगतो की हे अंतर्मना, माझी शक्ती, माझा उद्धार करता, तू मला या सगळ्या जे काही तुमचं चॅलेंज आहे त्याच्यातून तू मला सोडव, तू मला मार्ग दाखव. बस एवढंच ते आहे. तुम्हाला तुमचे शब्द, तुमच्या हृदयाचे चिंतन हे स्वीकारा. त्याच्यानंतर अंतर्मनाला सांगा की हे तू आम्हाला मार्ग दाखव, याच्यातून आम्हाला सोडवण्याचा काहीतरी उपाय शोध. तर तो मग तुम्हाला तो तोडगा देईल. आता या लेसन मधले काही मेन पॉइंट आहेत लक्षात ठेवण्यासारखे विचार. माझी हम्म. लक्षात ठेवण्यासारखे विचार. मानसिक ताण आणि खूप प्रयत्न हे तणाव आणि भीतीचे सूचक आहेत. ते प्रार्थनेच्या उत्तरात अडथळा आणतात. सहजतेने चांगले कार्य होते. जेव्हा तुम्ही एखादी कल्पनाशील अवस्थेत म्हणजे तणावरहित अवस्थेत स्वीकारता, तेव्हा तुमचे अंतर्मन ती कल्पना साकारण्यात गुंतून जाते. पारंपरिक पद्धतीऐवजी स्वतंत्रपणे विचार करा आणि योजना आखा. हे समजून घ्या की प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आणि प्रत्येक समस्येवर उपाय हा असतो. तुमच्या हृदयाचे ठोके, फुफ्फुसांचे श्वास किंवा शरीराच्या कोणत्याही भागाच्या कार्याबद्दल जास्त काळजी करू नका. आपल्या सुप्त मनावर विश्वास ठेवा आणि पुन्हा पुन्हा दावा करा की प्रत्येक कार्य योग्य प्रमाणे चालत आहे. आरोग्य हे आरोग्याच्या भावनेतून निर्माण होते. त्या संपत्तीच्या भावनेतून निर्माण होते. तुमची भावना कशी आहे हे तपासून पहा. कल्पनाशक्ती ही तुमची सर्वात मोठी आंतरिक शक्ती आहे. चांगल्या आणि सुंदर गोष्टींची कल्पना करा. तुम्ही स्वतःबद्दल जशी कल्पना करता तसे तुम्ही घडत असता. झोपेच्या वेळी चेतन आणि अंतर्मन ह्या दोघांमधील संघर्ष, तुम्ही यांच्यातील संघर्ष टाळे शकता. आनंदाने जागे व्हा. ठीक आहे. थँक्यू. जेव्हा मानसिक ताणतणाव, म्हणजे इथे मी अफर्मेशन लिहिते आहे, पण मनामध्ये तणाव आहे. का होत नाही, का होत नाही, हे करू की ते करू, अच्छा आता होत नाही तर मी इथे हा उपाय शोधू का, ते असं करू का, या मध्ये जर तुम्ही राहाल तर तुमच्या प्रार्थनेमध्ये अडथळा निर्माण होईल आणि कार्य होणार नाही. जेव्हा एखादी कल्पना ही तुम्ही झोपेच्या अवस्थेमध्ये, निष्क्रिय अवस्थेमध्ये, ताणतणाव विरहित, म्हणजे जिथे स्ट्रेस नाही आहे, मन शांत आहे, कुठला विचार येत नाही आहे, तेव्हा जे तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा ती अंतर्मनामध्ये साकारण्यासाठी गुंतून जाते. ती अंतर्मनामध्ये प्रवेश करते.
पारंपरिक पद्धतीऐवजी तुम्ही आपला स्वतंत्रपणे विचार करा. तुमच्या योजना आखा. म्हणजे नेहमी सारखंच न असं होईल, आपल्या नशिबावर अवलंबून राहे का, हे आपलं झाले जुने पारंपरिक पद्धत. पण आता काय आपल्याला माहित आहे ना, आपल्याला स्वतंत्रपणे विचार करायचा आहे. आपल्याला काय हवंय त्याच्या योजना आखायच्या आहे, ते समजून घ्यायचं आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं, त्याच्या समस्येवर उपाय असतो, हे ठाम विश्वास मत आपलं असलं पाहिजे. तुमच्या आतमध्ये विचार असा म्हणजे विश्वास असला पाहिजे की हो, माझ्या प्रश्नाचं उत्तर मला माझं सबकॉन्शियस माइंड देणार. तुमचं हृदयाचे ठोके, फुफ्फुसांचा श्वास आणि शरीराच्या कोणत्याही भागाच्या कार्याबद्दल जास्त काळजी करायची नाही. उलट त्या सुप्त मनावर विश्वास ठेवायचा. आणि माझं शरीर जरी तुमचे आज पायांमध्ये चॅलेंज आहे, पण माझे हात छान आहे, माझे डोळे छान आहे, माझे कान छान आहे, माझं तोंड छान आहे, मी चालू शकते, मी बोलू शकते, ठीक आहे आज थोडा पेन आहे पण मी एवढं काम करू शकते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कंटिन्युअस, नाही तर फक्त माझे पाय दुखते, पाय दुखते, पाय दुखते, अरे पण हात चांगले आहे ना, बघू शकतोस ना, खाऊ शकतोस ना, डायजेस्ट होत आहे ना, झोप येते ना, या गोष्टीकडे लक्ष जास्त पाहिजे. नाही की माझे पाय दुखते याच्याकडे जास्त लक्ष असलं पाहिजे. शुगर कमी होत नाही, शुगर कमी होत नाही, असं झालं असं झालं. पण सध्या शरीर ठीक आहे. तुम्ही तुमची शुगर कंट्रोल करण्यासाठी काय करता, तुम्ही हे उपाय करा. तुमचं काय सुरू आहे, किंवा तुम्ही तुमचं अफर्मेशन काय लिहित आहे. तुम्ही इथे रोज सकाळी अफर्मेशन लिहिताय 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 लिहिताय, कोणी विचारलं कसं का वाटतं, तब्येत कशी आहे, तर मग आपल्याला माहित नाही आपल्याला काय म्हणायचं. तर हे न करता योग्य प्रमाणे दावा करायचा, कारण आपला हा जन्मसिद्ध अधिकार आहे. आपल्याला स्वस्थ राहायचं, आपल्याला मस्त राहायचं, आपल्याला परमेश्वराने या इथे आपल्याला मजा करायलाच पाठवलेलं आहे. मग ती आपल्याला मजा करायची आहे आणि दावा करायचा आहे की यस, मी खूप हेल्दी आहे, परमेश्वराने घडवलेलं शरीर आहे, त्याला माहिती आहे कसं चांगलं करायचं, तो करेल चांगलं, असा विश्वास असला पाहिजे. आणि जे करायचं ते आपल्याला कार्य करायचंय, त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. आरोग्य हे आरोग्याच्या भावनेतूनच निर्माण होईल. संपत्तीची तुमची भावना कशी आहे, तुम्ही भीती तुमच्या आतमध्ये आहे का. आता पुढचा लेसन तर खूपच सुंदर आहे. त्याच्यात इतकं छान समजून सांगितलंय की तुम्ही पैशाबद्दल कसं तुमचं माइंडसेट असलं पाहिजे, कसे तुमचे विचार असले पाहिजे. आरोग्याबद्दल तुमची भावना काय आहे. नाही, माझ्या ना घरी असंच होतं, सतत आमच्याकडे पिढ्यानं पिढ्या हेच चालत आलेलं आहे, हे तुमची जर भावना असेल तर कुठे स्कोप नाहीये ती तुमचं शरीर दुरुस्त होईल. तुम्ही संपत्तीप्रमाणे बघितलं असेल, नाही बाबा माझ्या वडिलांनी पण खूपच कष्ट केले होते, त्यांचं असंच होतं, आमच्याकडे असंच झालं, तर झालं. त्या संपत्तीबद्दल तुमचा हा विचार आहे, मग तेच होणार. जशी भावना तसंच काम होणार ना. पहिले आपली भावना तपासा कशी आहे. कल्पनाशक्ती ही सगळ्यात मोठी आंतरिक इच्छाशक्ती अशक्ती असते. कल्पनाशक्ती, कल्पना, सुंदर गोष्टींची कल्पना करायची. स्वतःबद्दल जशी कल्पना कराल तसंच ते घडेल. आणि झोपेच्या वेळी जर चिंतन केलं तर चेतन आणि अवचेतन मनामध्ये संघर्ष हा राहणार नाही. त्यांचा संघर्ष टळेल आणि दोघेही छान काम करेल आणि तुमचं स्वप्न पूर्ण होईल. असं करून तुम्ही आनंदाने जगू शकता. तो लेसन 8 कंप्लीट झाला आहे. लेसन 9 सुरू करूया. ठीक आहे, किती 15 झाले हो आहे. एक हो 5 मिनिटांनी शेअर करू शकतो ना, म्हणजे 5 मिनिटं आपण फर्स्ट लेसन. आता कुठे ठीक आहे. तुम्हाला जमेल सुचिता मॅम वाचायला हो काही हो नाही. हो हो हा चालेल. सुरू. कुठे पेज? अरे शेअर नाही झालाय का? नाही झालं मॅम. केलंय मी शेअर. विंडोज दिसतात, विंडोज फक्त. विंडोज फक्त दिसते मॅम. ओके. फाईलच दिसते फक्त. हा फाईलच दिसते. पीडीएफ फाईल सगळं दिसते. हा दिसलं आता.
हम्म. हा, संपत्ती शोधण्यासाठी अंतर्मनाच्या शक्तीचा वापर कसा करावा. जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल, गरिबीत दिवस जगत असाल, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही नेहमी समृद्ध राहाल आणि बचत करणे इतका पैसा देखील कमावू शकाल. अशी तुमच्या अशी तुम्ही तुमच्या अंतर्मनाला खात्री दिली नाही. तुमच्या ओळखीचे असे काही लोक असतील, जे आठवड्यातनं फक्त काही तास काम करतात, पण भरपूर पैसे कमवतात. ते फार कष्ट करत नाहीत. श्रीमंत होण्याचा एकमेव मार्ग रक्त, घाम आणि कठोर परिश्रम हाच आहे. यावर विश्वास ठेवू नका असे असे नाही. कष्टरहित जीवन हा जगण्याचा मार्ग सर्वोत्तम आहे. तुम्हाला आवडते सॉरी तुम्हाला आवडते काम करा. तो आनंद आणि रोमांच यासाठी वापरा. पुढे घेऊ का? एक सेकंद थांबा जरा, मला फक्त तुम्ही दिसत आहे, मला स्क्रीन दिसत नाही. एक सेकंद. हा, ठीक आहे. एक सेकंद थांबा हा, सुचिता मॅम. हम्म, हम्म, हम्म. हँडल्स कोणाचा दिसतोय? माझाच आहे तो बहुतेक. हम्म. हम्म. ठीक आहे. वाचा आता. पुढच्या वाचायला घेऊ ना? हम्म. हम्म. हा. मी लॉस एंजेलिस मधील एका कंपनीच्या एका उच्च अधिकाऱ्याला ओळखता, ज्याचा पगार लाखोंमध्ये आहे. गेल्या वर्षी त्यांनी क्रूझने जगाचा 9 महिने प्रवास केला. त्याने मला सांगितले की त्याने त्याच्या अंतमनाला हे पटवून दिले आहे की तो निश्चितच इतका मोठा पगार घेण्याच्या लायकीचा आहे. त्याने असेही सांगितले की त्याच्या कंपनीत असे लोक आहेत ज्यांना त्या व्यवसायाबद्दल त्याच्यापेक्षा अधिक माहिती आहे आणि ते कदाचित चांगले व्यवस्थापकही करू शकतात. मात्र त्यांचा पगार त्यांच्या पगाराचा केवळ 10% इतका आहे. तथापि त्यांच्याकडे ना महत्वाकांक्षा आहे ना सर्जनशील कल्पना. त्यांना त्यांच्या अंतर्मनाच्या कल्पनांमध्ये चमत्कारांमध्ये रस नाही. पुढे वाचायचंय का? हम्म. तो संपत्ती शोधण्यासाठी अंतर्मनाच्या शक्तीचा वापर कसा करावा. आता हा लेसन योग्य प्रकारे व्यवस्थित समजून घ्या. जिथे नाही समजलं तिथे फील फ्री टू आस्क एनी क्वेश्चन. या लेसनद्वारे तुम्ही मॅजिक बुक मध्ये ज्या प्रॅक्टिस करता का केल्या पाहिजे सगळं तुम्हाला उलगडेल. जोझेफ मर्फीने आपल्याला खूप सुंदर प्रकारे इतकं छान समजून सांगितलं याच्यामध्ये की का स्वप्न पूर्ण होत नाही हे आता कंटिन्युअस त्यांनी बेस तयार करत आणला. आणि आजचा हा 9वा दिवस जिथे आपल्याला पैशासाठी कसं माइंडसेट असलं पाहिजे. आपलं माइंडसेट कसं असतं. आपणलं माइंडसेट असतं गरिबीचं, म्हणजे मोस्ट प्रोबेबली लोक श्रीमंत आहेत पण माइंडसेट कसं आहे गरिबीचं. त्यांच्याकडे भरपूर पैसा असतो पण त्यांना पैसा खर्च करणे आवडत नाही किंवा पैसा खर्च करायला जमत नाही किंवा पैसा खर्च करताना मन दुखतं. पैसा भरपूर असतो पण कुणाला जर मदतीची गरज पडली, 100 रुपये, 50 रुपये, 10 रुपये, तर तेही त्यांच्या खिशातून निघत नाही. ते देतानाही त्यांना भरपूर त्रास होतो. असेही लोक काही जगात आहेत. तर असं जर माइंडसेट असेल तर तिथे पैसा आकर्षित होणार नाही. माइंडसेट आपलं नेहमी श्रीमंतीचं असावं. आपल्या खिशात 10 रुपये जरी असेल तर माझ्याकडे 10 रुपये आहे अशी श्रीमंती तुमच्या डोक्यात असायला पाहिजे. असं तुमचं हावभाव असायला पाहिजे. तुमचं पॉस्चर असायला पाहिजे की 10 आहे, 10 मधले 9 खर्च करेन, 1 रुपयात दान देईल मी. ही जेव्हा तुमचं माइंडसेट राहील ना तेव्हा तुम्ही खरं श्रीमंती आकर्षित कराल. कारण पैशाला एका जागी बसणं आवडत नाही. त्याला नेहमी सर्क्युलेट होणं आवडतं. तुम्ही जमा 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 वाचवायला पाहिजे, वाचवायला पाहिजे, ही जर प्रवृत्ती तुमची मानसिक तर ही जर असेल तर वाचवल्याने कधीच पैसा वाचत नाही, तेवढा तो जास्त बाहेर जातो. लक्ष्मी, तिला फिरायला आवडतं, ती सारखी सर्क्युलेशन मध्ये असते, गोल 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 फिरते ती. तुम्ही दिली ती तुमच्याकडे पुन्हा परत येईल. देताना कशा भावनेने देऊन राहिलो. मन दुखत आहे का. तुमची धारणा कशी आहे. तुम्हाला नेहमी समृद्ध राहिलं पाहिजे. तुमचं
तुमचं नॅचरली प्लॅनिंग असायला पाहिजे की माझा हा एवढा इतके असं म्हणजे जमा केलेला इतकं हे आहे, ठीक आहे. पण माइंडसेट नेहमी श्रीमंतीचा असायला पाहिजे. तुमच्या अंतर्मनाला तुम्हाला ती खात्री पटवून द्यायची आहे. काही लोक असे आहे या जगामध्ये की फक्त काही तास काम करतात आणि भरपूर पैसे कमवतात. आणि काही असे मजदूर आहे, बिल्डिंगचे काम करणारे बघा, रिक्षावाले बघा, ठेलेवाले बघा, दिवसभर दिवस रात्र ते काम करतात, पण श्रीमंती नाही. रक्त घाम गाळून परिश्रम करतात, पण कारण माइंडसेट नाही आहे. जर कष्टहीन जगायचं असेल तर आपल्याला पहिले आपलं माइंडसेट दुरुस्त करावं लागेल. आपल्याला जे आवडतं ते काम करायचं, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मन रमेल तुमचं, तुम्हाला आनंद. तुम्ही जे काम करता, जर तुम्ही जॉब स्वीकारला आहे तर नॅचरली तो तुम्हाला आवडतो, तुमची फील्ड आहे म्हणून स्वीकारला ना तुम्ही. पण जरी तो तुमच्या मनातला असेल, पण मग तिथे जर एखाद्या वेळेस बॉसने एखादं काम सांगितलं तर मग मला सांगतात मला हे नाही, काम ही आपली पूजा असते. आपल्या कामाचा आदर रिस्पेक्ट मनातून ती करणे. ओके, मला काम भेटलंय, ठीक आहे, माझ्याकडे इतकं छान स्किल आहे, मी करू शकते, अजून करू शकते, छान करू शकते. तुम्हाला हे तुमचं माइंडसेट ठेवावं लागेल. लॉस एंजेलिसला कंपनीला एक मुलगी, सॉरी, एका कंपनीचे उच्च अधिकारी जे होते त्यांना हे जोझेफ मर्फी ओळखायचे. त्यांचा पगार हा लाखोमध्ये होता. ते 9 महिने क्रूजने प्रवास त्यांनी केला आणि त्यांची त्या अंतर्मनाला त्यांनी पटवून दिलं होतं की मी निश्चित इतका मोठा पगार घेण्याच्या लायकीचा आहे. स्वतःवर विश्वास, माझी लायकी ही आहे. नाही तर काही असतात की माझी लायकी कुठे आहे, मी कुठे इतका पैसा कमवू शकतो, कुठे आहे माझं स्किल. असं नाही. त्यांनी स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडला इतकं फॉर्म सांगितलं की तुझी लायकी आहे. तू भले 8 दिवस काम कर, 8 दिवस नको करू, तुझ्याकडे पगार येतोच. तेवढं त्यांचं हे होतं. त्यांनी असंही सांगितले की कंपनीत असे काही लोक होते की जे त्यांच्या व्यवसायाबद्दल त्यांच्यापेक्षा जास्त ते इंटेलिजंट होते, त्यांना खूप माहिती होते, ते जास्त चांगले व्यवस्थापन म्हणजे ऑर्गनाइज्ड पीपल होते. परंतु त्या लोकांचा पगार केवळ 10% इतका होता यांच्या पगाराच्या. कारण त्यांच्याकडे महत्वाकांक्षा नव्हती, त्यांच्याकडे सर्जनशील कल्पना नव्हती, त्यांना त्यांच्या अंतर्मनाच्या चमत्कारामध्ये काहीच रस नव्हता. म्हणून त्यांची ही अवस्था होती. एक आपण हाऊसवाईफ जरी असू तरी आपल्याकडे तेवढं माइंडसेट पण चांगला आणि आपल्या जे आपले मिस्टर जर जॉब करत आहे किंवा बिझनेस करत आहे त्याच्यावर विश्वास, त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड, त्याच्या येस मी राणी माझ्याकडे, म्हणजे तो तुमचा वेगळा माइंडसेट असला पाहिजे. नाहीतर मग होईल मी घरी बसलेली आहे, कुठे माझ्याकडे जे दिलेलं ते मिळतं तेच मी स्पेंड करते, वाचवावं लागतं, पुढे जर काही वाईट येणार याचा विचार करून जर तुम्ही पैसा खर्च करत असाल तर तुम्ही त्या वाईटला इन्व्हाइट करत आहात. उलट जर तुम्ही म्हणाल की नाही मला हा पैसा खर्च करायचा कारण की मला वॅकेशन्स एन्जॉय करायचे, मला खूप मस्त फिरायला जायचं आहे, त्यासाठी जर तुम्ही पैसा थोडा साईडला काढून ठेवला तर तुम्ही होऊ शकता वॅकेशन्स अट्रॅक्ट करणार. तुम्हाला नवीन नवीन ठिकाणी फिरायला जायला मिळेल. किती आहे संपत्ती, हा एवढं संपत्ती मनात असते, कंप्लीट करूया आणि मग एंड करूया, ठीक आहे. हो. इन्व्हेस्टमेंट सम म्हणून बचत करायचं असं. येस, हेल्दी हम्म. इन्व्हेस्टमेंट. बचत ऑलवेज केली की इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट केली की करायची. हा. डबल होऊन येणार, टिबल होऊन येणार तसं. हा, मी म्हणजे मला राजा राणी सारखं जगायचं आहे. माझी इन्व्हेस्टमेंट ही 1000 पटीने होणार आहे. मला लक्झरियस लाईफ जगायची आहे. या या माइंडसेटनी आपली संपत्ती जमा करायची आपल्याला. नाही, काही काही लोकांचं असतं ना, म्हणजे खूप बायांचं मी पण ऐकलंय किंवा यापुढे मीही अशीच होती, पण आता मी खूप सुधारली की नाही नाही, अडचणीच्या काळी पैसा असला पाहिजे सोबत, म्हणून आपण थोडा साठवून ठेवायला पाहिजे. अडचणीच्या काळात आपल्याला हेच कामी पडतं साठवलेलं. सोनं नाणं बाया का जमवून ठेवतात? त्यांचं काय असतं, नाही नाही, अडचणीच्या काळी सोनं नाणंच काम पडतं. सोनं नाणं त्याच्यासाठी नाही, सोनं नाणं छान असं मिरवायला, छान मस्त सजायला, एन्जॉय करायला, आपल्या पार्टीज करायला, आपल्याला त्याच्यासाठी, आपल्याला स्वतःला सजायसाठी सोनं नाणं त्याच्यासाठी आहे. ते अच्छा. आपण इमर्जन्सीला अडचणींना बोलवतो असं होतं, मग त्याच्यामुळे असं. इन्व्हाइट करतो आपण. मॅम हम्म. वाचू. हा. हो. संपत्ती मनात असते. धन म्हणजे माणसाच्या अंतर्मनाच्या विश्वासाखेरीज दुसरे काहीही नाही. मी करोडपती आहे, मी करोडपती आहे असं सांगून तुम्ही करोडपती होऊ शकत नाही. संपत्ती आणि समृद्धीचे विचार तुमच्या मानसिकतेत
ठेवून तुम्ही संपत्तीची जाणीव विकसित करू शकता. येस. आता मी रोज म्हणेल, मी करोडपती आहे, मी करोडपती आहे, मी करोडपती आहे, करोडपती आहे. इकडे तोंडातून तर करोडपती निघत आहे, पण मनात कुठेतरी डाऊट, फिअर, काळजी, चिंता, लालचीपणा, जड कुकडेपणा ह्या गोष्टी असेल तर ते शक्य नाही ना. विचार, तुमच्या मानसिकता कशी आहे, तुमचे विचार कसे आहे. कोणी एखादं काही जर म्हणजे जर तुम्ही रस्त्यावर फिरायला तुम्हाला असं वाटलं की अरे 10 रुपये देऊ की नाही, पण ते पर्स मधून काढताना सुद्धा देऊ की नाही देऊ, देऊ की नाही देऊ, हे जे असं असेल तर तिथे शक्य नाहीये ना. तिथे तुमची संपत्तीची कल्पना तुमच्या मानसिकते म्हणजे तुमच्या मनातच नाहीये, तुमच्या आतमध्येच नाहीये ते. संपत्ती आणि समृद्धी, जो व्यक्ती संपन्न समृद्ध असतो, फॉर एक्झाम्पल अंबानी, ते संपन्न समृद्ध आहेत. टाटा, म्हणून ते एवढं दान करत होते ना, खुलून दान करायचे. नाही तर अजूनही तसे अजून खूप श्रीमंत लोकही भरपूर आहेत. पण किती आहे ज्यांचं नाव दान करणाऱ्याच्या लिस्टमध्ये आहे. बरोबर आहे. तर ती तुमची मानसिकता तशी पाहिजे, समृद्धतेची आणि संपन्नतेची. संपत्ती भरपूर आहे अशी ती तुमची. जेवढी जास्त चांगली मानसिकता, तेवढी जास्त चांगली तुम्ही तुमची वेल्थ क्रिएट करणार आहे. वेल्थ ही क्रिएट केल्या जाते, त्याला कमवत नसतात. क्लिअर आहे. बाकी उद्या बघूया. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. येस. मला वाटलं माझ्या कोमलने डाउनलोड केला की नाही. माझा डाउनलोड होता ऑलरेडी तो लेसन. उगा मी सुरुवातीला स्ट्रगल करत बसले डाउनलोड करायचं. चला, थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू मॅडम. आणि थँक यू लेसन मॅम. समजतो आहे सगळ्यांना. प्लीज तुम्ही रोज प्रॅक्टिस हो करा. हो. पैशासाठी ग्रॅटिट्यूड, आई वडिलांसाठी ग्रॅटिट्यूड लिहा. हवं सुरुवातीचे 10 मिनिटं एक शॉर्ट शॉर्ट प्रॅक्टिस आपण घेऊ उद्या पाण्यासाठी हवं तर. पण प्रॅक्टिस करा. ठीक आहे. चला, थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू, थँक्यू, थँक्यू फॉर थँक्यू. अटेंडिंग दिस क्लास. आणि सगळं तुम्ही हे जे नॉलेज ग्रहण करत आहात, आत्मसात करत आहे, या नॉलेजचा तुम्हाला खरंच खूप फायदा हो. तुमच्या आयुष्यामध्ये भरभराटी, सुख, आरोग्य, संपत्ती, तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला हवं असलेलं ते स्वप्न पूर्ण होच, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि मी सगळ्यांची स्वप्न पूर्ण होताना बघतेय, सगळे खूप शेअर करत आहेत. आणि मी असं रोज हँड रेस्ड होते आहे की मला शेअर करायचंय, शेअर करायचंय, असं मी आता स्वप्न बघणार आहे. आणि परमेश्वर तुमच्याकडे खरंच खूप 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 उत्साह, आनंद आणि सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण होऊ दे. धन्यवाद. थँक्यू. सुचिता मॅम, झालं तुमचं